नमस्कार रसिक मित्रो, नमस्कार. हॉबी डू बिडू हे ब्रीद घेऊन लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या आपल्या या संवाद कट्ट्यावर आज सत्य वर्सेस ब्रेकिंग न्यूज. आय रिपीट, ट्रूथ वर्सेस ब्रेकिंग न्यूज. थोडंसं कॅची, थोडंसं सनसनीखेज असं आमचं आजच्या या गप्पाष्टकांचं शीर्षक आहे मित्रांनो. आणि ह्या संवाद कट्ट्याचे आजचे अतिथी आहेत ज्येष्ठ पत्रकार, की ह्या विषयाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे बराचसा माहितीचा खजिना आहे आणि अनुभव संपन्न असे ते संपादक देखील आहेत. आणि नुकतीच त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. दैनिक भास्कर समूह आपण सगळे ओळखतो, आपल्या भारत देशातला सगळ्यात मोठा वृत्तपत्र समूह आहे. आणि आपल्या जळगाव नगरीचे दिव्य मराठी हे जे मराठी दैनिक आहे या समूहाचं त्याचं सारथ्य दीपक पटवे सरांनी संपादक या नात्याने सुद्धा जवळपास 15 वर्ष केलेलं आहे. आणि एकूणच सुमारे 38पेक्षा जास्त वर्षांचा त्यांचा पत्रकारितेतला अनुभव आहे. आणि अशा ज्येष्ठ पत्रकारानं या विषयाच्या अनुषंगाने व्यक्त होणं आणि आपलं परखड मत व्यक्त करणं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे पण या यूट्यूब चॅनलचं खरं तर काम आहे. आणि म्हणून मगाशी सरांना साहित्य निर्मितीच्या संदर्भात आफ्टर रिटायरमेंट त्यांनी जे निश्चय केलेला आहे, ज्या पद्धतीने ते वाटचाल करत आहेत त्याच्याविषयी आपण त्यांना ऐकलं. आणि आता ऐकूया सत्य वर्सेस ब्रेकिंग न्यूज. सर, डिजिटल युगामध्ये माध्यमं बदललीत का? काय झालं नेमकं? माध्यमं बदलली आहेत असं म्हणण्यापेक्षा माध्यमं वाढली आहेत असं खरं तर हे सत्यविधान होईल असं मला वाटतं. माध्यमं जशी जशी वाढत गेली तशी तशी पूर्वीची जी माध्यमं होती ती संपली असं नाही झालं. जेव्हा सुरुवातीला प्रिंट मीडिया होता तर तो प्रिंट मीडिया आजही कायम आहे. त्याचं स्वरूप बदललं कारण काळानुसार तसे बदल होत गेले. माध्यमांच्या एकूणच माध्यमांतर होत गेलं माध्यमांतर, आणि त्याच्यामुळे ते बदल होत गेले. पण जुनी माध्यमं संपलीत का असं नाही झालं. रेडिओ संपला का असं नाही झालं. दूरदर्शन संपलं का असं पण नाही झालं. नवीन नवीन चॅनल्स येत गेली, नवीन नवीन माध्यमं येत गेली. मग वेबसाईटचा एक जमाना मधल्या काळात आला. आता यूट्यूबसारख्या चॅनलचा एक जमाना आलेला आहे. पण तरीही प्रिंट मीडिया तसाच आहे, तरीही रेडिओ तसंच आहे, तरीही दूरदर्शन तसंच आहे. तर माध्यमं वाढत गेली. पूर्वी जे फक्त वृत्तपत्र हे माहिती मिळवण्याचं एक साधन होतं ते आता तसं राहिलेलं नाही आहे. खूप मोठी माध्यमं आली, त्यामुळे त्याला माध्यमं बदलली असं मी म्हणत नाही. माध्यमं वाढली हे सत्य आहे. बरं 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 बरं. पण मग हा सगळा प्रवास तुम्ही जवळून पाहिलेला आहे. हो हो. डिजिटल एरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. हो. हा जो बदल आहे तो आपण पत्रकार या नात्याने कसा बघता त्याच्याकडे? सर, मी खूप आधीपासून काम या क्षेत्रामध्ये केलं. मी जेव्हा कामाला सुरुवात केली पत्रकारितेला तेव्हा खेळ जुळवून कंपोजिंग त्याला म्हणायचे, ते खेळ जुळवून कंपोजिंग केलं जायचं, बातमी तयार केली जायची. मग टेलिप्रिंटर आले, मग नंतर टायपिंग मशीन आले, नंतर टेलिप्रिंटर आले, नंतर मराठीतले टेलिप्रिंटर आले, मग कॉम्प्युटर येत गेले. कॉम्प्युटर पण ते डॉट मॅट्रिक असे कॉम्प्युटर म्हणायचे त्याला. विंडो बेस नंतर आले, नंतर पानं ऑटोमॅटिक तयार व्हायला लागली. थेट जमाना आता AI पर्यंत आलेला आहे. तर AI पत्रकारिता ही सगळी मला सुदैवाने बघता आलेली आहे. त्याच्याशी मला जवळून अनुभव घेता आलेला आहे. ही माझ्या दृष्टीने एक माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. पण मग याच्यात बदल काय होत गेला? तर बदल असा होत गेला की जेव्हा वृत्तपत्र फक्त होती तेव्हा रेडिओ पण होता. म्हणजे मला आठवतंय की रेडिओवरच्या संध्याकाळच्या बातम्या ऐकायच्या, त्याच्यानुसार पॉईंट्स काढायचे, त्याच्यानुसार सविस्तर बातमी बनवायची आणि मग ती दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करायची. असा तो एक सुरुवातीचा एक टप्पा होता. तर रेडिओ आज पण आहे, वृत्तपत्र आज पण आहे, पण त्याचं स्वरूप बदललं. एवढाच बदल त्याच्यामध्ये झालेला आहे. त्यावेळेस काय होतं, बदल सगळ्यात जास्त महत्त्वाचा बदल झालेला आहे तो आम जनतेच्या दृष्टीने झालेला आहे असं मला वाटतं. तो कसा, तर सुरुवातीला लोकांच्या हातामध्ये फक्त वृत्तपत्र, जोपर्यंत काही काही वृत्तपत्र अशी होती, मुंबईची येऊन येणारी वृत्तपत्र ही दुसऱ्या दिवशी यायची, म्हणजे सोमवारचं वृत्तपत्र मंगळवारी यायचं.
तेव्हा रविवारी काय घडलेलं आहे मुंबईमध्ये किंवा राज्यामध्ये हे मंगळवारी कळायचं, असे तो एक जमाना होता. आणि एकतर्फी सगळं चालायचं. म्हणजे वृत्तपत्राने जे लिहिलं ते सत्य, वृत्तपत्रात छापून आली बातमी ती सत्य, त्याच्याशिवाय दुसऱ्या काही माहितीचा सोर्स नव्हता. रेडिओ होते तर रेडिओचं फक्त सरकारी माध्यम होतं, ते सरकारला जेवढं काही सांगायचं तेवढंच त्या रेडिओवरून सांगितलं जायचं. अशा पद्धतीने वाचकांच्या दृष्टीने तो एक मर्यादित माहितीचा एक काळ होता. नंतर त्याच्यामध्ये जे बदल होत गेले आणि मग सोशल मीडिया आला. सोशल मीडिया आल्यानंतर खऱ्या अर्थाने वाचकांच्या दृष्टीने परिवर्तन झालं. माध्यमं वाढलीत, पण वाचकांना सगळ्यात जास्त फायदा झाला वाचकांना. ज्या वाचकांना आधी वृत्तपत्रामध्ये एकच माध्यम होतं त्यांच्याकडे की वाचकांची पत्र, ती पत्र म्हणून पाठवल्यानंतर संपादकाला जर ते पत्र आवडलं, त्याच्या सोयीचं असेल तर संपादक ते पत्र छापायचा. तेही 1000 लोकांनी पाठवल्यानंतर 2, 4, 5 लोकांचे पत्र छापून यायचे. तर हा सगळा एकतर्फी संवाद होता, तो सोशल मीडियाने दुतर्फी केला. लोक व्यक्त व्हायला लागली. लोकांना जे वाटतं ते स्पष्टपणे मांडतात. बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की कमी शिकलेले अननुभवी पत्रकार जे काही लिहित आहेत किंवा ज्या काही बातम्या देत आहेत त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान आज लोकांकडे आहे आणि ते या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतायत, लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. हा सगळ्यात दृष्टीने, माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा बदल हा आहे. बरोबर आहे सर. आपल्या या शीर्षकाच्या अनुषंगाने माझा प्रश्न असेल की सत्य हरवतं का या स्पर्धेमध्ये ब्रेकिंग न्यूजच्या? काहीतरी सर, ब्रेकिंग न्यूज हा जो प्रकार अलीकडे आलेला आहे, विशेषतः खासगी दूरदर्शन वाहिन्या जेव्हा सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये हे जे ब्रेकिंग दर 2 मिनिटाने 1 मिनिटाने ब्रेकिंग न्यूज ऐका म्हणून जे काही सांगितलं जातंय, जे काही लोकांवर थोपलं जातंय, फेकलं जातंय लोकांच्या अंगावर, ती मुळात न्यूजच नाहीये. ब्रेकिंग न्यूज तर खूप मोठी कन्सेप्ट आहे आणि ती खूपच वेगळी कन्सेप्ट आहे, पण ही न्यूजच नाहीये मुळात. म्हणजे एखादा नेता घरातून निघाला कुठे जायला, तर राजभवनाकडे जायला निघाला. एखादा नेता निघालाय कुठेतरी सभेला, ब्रेकिंग न्यूज, अमुक नेते घरातून निघाले. ही कधीच ब्रेकिंग न्यूज नसते. अशा ही मुळात न्यूज पण नसते. तर हे ब्रेकिंग न्यूजमुळे सत्य हरवलंय का? तर मुळात एखाद्या समजा पावशेर दुधामध्ये 10 लिटर पाणी टाकल्यानंतर जे होईल ते त्या पत्रकारितेचं आणि बातमीचं झालेलं आहे ह्या ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यामध्ये, असं मला वाटतं. ब्रेकिंग न्यूज ही अत्यंत वेगळी संकल्पना आहे. अशी बातमी की जी बातमी काहीतरी ब्रेक करते, एखादी गोष्ट ब्रेक करते. एखादा निर्णय सरकार घेणार असेल तर तो निर्णय मी जर आधी सांगून टाकला की 2 दिवसात सरकार असा निर्णय घेणार आहे, किंवा एखादा नेता पक्ष सोडून जाणार आहे, एखादा नेता पक्षात प्रवेश करणार आहे, एखादा मंत्री राजीनामा देणार आहे, हे जेव्हा मी आधी सांगतो तेव्हा ते ब्रेकिंग न्यूज आहे. एखादा नेता घरातून निघाला आणि एखाद्या नेत्याने आता तो झोपेतून उठला, हे काही ब्रेकिंग न्यूज असू शकतात का? त्यामुळे ब्रेकिंग न्यूज नावाची गोष्ट आता शिल्लकच नाहीये, असं माझं मत आहे. मग या फेक न्यूज आणि व्हायरल न्यूजच्या या जमान्यामध्ये लोकांनी खरी बातमी कशी ओळखली पाहिजे? सर, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला असं वाटतं. एखादं डॉक्युमेंट, उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला, की एखादं डॉक्युमेंट खरं आहे. हे पूर्वी कसं बांधलं जायचं, ते कार्यकारी दंडाधिकारी राहायचे, मग ते आपण त्यांच्याकडे जायचो, मग ते आपल्या झेरॉक्सवर अटेस्टेड करून द्यायचे, सही शिक्का द्यायचे की हो हे मी तपासलेलं आहे आणि हे खरं आहे. आणि मग तेव्हा सरकार किंवा जी काही संस्था असेल त्याला ते खरं मानायची. बातमी खरी कशी मानायची? बातमीचंही तसंच आहे, ती अटेस्टेड आहे का नाही हे बघितलं पाहिजे. आता सेल्फ अटेस्टेडचा जमाना आलेला आहे काही वर्षापासून, तर ती बातमी, प्रत्येक बातमी ही अटेस्टेड आहे का नाही हे आपल्याला बघता येतं. साक्षांकित आहे का नाही. साक्षांकित म्हणजे काय? जसं एखाद्या कागदपत्राला कोणीतरी असं सांगतं की हे सत्य आहे, हे ज्या कागदावर जे छापून आलेलं आहे, लिहून आलेलं आहे, किंवा जे काही फोटो काढून आलेला आहे हा खरा आहे, हे जेव्हा कोणीतरी सांगतं तेव्हा त्याला सत्यता ऑटोमॅटिक प्राप्त होते. बातमीचंही तसंच आहे. समजा मी एक बातमी दिली आणि ती बातमी मी ज्या व्यक्तीविषयी देतो आहे, ती व्यक्ती काय म्हणते आहे, ती व्यक्ती असं म्हणते का की हो हे खरं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचा त्या बातमीशी संबंध नसेल, मी काही टेक्निकल बातमी देतोय, मी काही आर्थिक विषयाची बातमी देतोय आणि त्याचा तसा व्यक्तिगत कोणाशी संबंध नाहीये, पण त्या क्षेत्रातला कोणीतरी तज्ज्ञ माणूस सांगतोय का की हो यांनी जे म्हटलेलं आहे की असं असं झालेलं आहे, आर्थिकदृष्ट्या असेल, तांत्रिकदृष्ट्या असेल, हे बरोबर आहे आणि ते ह्या कारणासाठी बरोबर आहे, असं जेव्हा त्या बातमीमध्ये कोणीतरी सांगितलेलं असतं, तज्ज्ञ माणसाने असेल, संबंधित माणसाने असेल, तेव्हा तिला आम्ही म्हणतो की ती बातमी साक्षांकित आहे, अटेस्टेड आहे. आणि माझी सगळ्या
मग त्या सगळ्या माध्यमाच्या श्रोत्यांना असतील, वाचकांना असतील, प्रेक्षकांना असेल, मी हे सांगू इच्छितो की ती बातमी तुम्ही ओळखा कशी, सत्य कोणती आहे की जी अशा पद्धतीने अटेस्टेड केलेली आहे, जी बातमी सत्य आहे, सत्याचा पुरावा पण देते आहे. कधी तो पुरावा फोटोच्या माध्यमातून असेल, कधी तो तज्ज्ञाच्या माध्यमातून असेल, कधी ज्या व्यक्तीशी संबंधित आहे त्या व्यक्तीच्या तोंडूनच ती बातमी असेल. अशा वेळेस ती बातमी सत्य आहे असं समजता येतं आपल्याला. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की तुमच्याकडे असलेला हा सगळा प्रदीर्घ अनुभव, त्यामुळे अशा पद्धतीची मांडणी ही आपण करू शकतो. बरं सर, तरुण पिढीच्या, विशेषतः तरुण कर्मींच्या मनामध्ये जो प्रश्न आहे, विशेषतः AIच्या संदर्भामध्ये, ते AI अँकर किंवा हे जे त्याची प्रवेश झालेला आहे तो जर्नलिझममध्ये सुद्धा, तर त्याच्यामुळे मुळात पत्रकाराची भूमिका ही कमी होईल का, किंवा त्याचं महत्त्व कमी होईल का? सर, उलट मला असं वाटतं की खऱ्या पत्रकाराची भूमिका जास्त ठळकपणे हायलाईट होईल. अच्छा. हो, तो जास्त त्याची गरज निर्माण होईल, खऱ्या पत्रकाराची गरज निर्माण होईल. खरा पत्रकार मी कोणाला म्हणतो माहिती का, की ज्याला पत्रकारितेचा जुनून आहे, ज्याच्या अंगामध्ये काहीतरी आहे की नाही, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, मी त्याच्यासाठी मेहनत घ्यायला तयार आहे, मी त्याच्यासाठी अभ्यास करायला तयार आहे, मी त्याच्यासाठी रिस्क घ्यायला तयार आहे, ही ज्याची तयारी आहे तो खरा पत्रकार. आणि मग त्याच्यासाठी AIने खरं तर सुवर्णयुग आणलंय असं मला वाटतं. याचं कारण असं आहे सर की दोन गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. आता तुम्ही AI जनरेटेड अँकर असं म्हणालात, विशेषतः आता युट्यूबमध्ये त्याचे अनेक क्लासच्या पण जाहिराती आपल्याला बघायला मिळतात की AIचा कसा क्लोन तयार करायचा आणि त्याच्या माध्यमातून ते चॅनल कसं चालवायचं वगैरे, ChatGPT वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी AI काय करतं, AI जे जगामध्ये अस्तित्वात आहे ते गोळा करतं आणि त्याचं ॲनालिसिस करून ते तुमच्या पुढे सादर करतं. जे नाहीच आहे, जे अस्तित्वातच नाही, डिजिटल स्वरूपात कुठे काहीच नाही आहे ज्याचं अस्तित्व, ती गोष्ट AI देऊ शकत नाही आणि ती गोष्ट खरा पत्रकार देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी गोष्टीचा पाठपुरावा अशा पद्धतीने करतात, अशा गोष्टी शोधून आणतात की ज्या आजपर्यंत कधी बाहेरच आलेल्या नाही आहेत, AI ते करू शकणार नाही. AI जेवढ्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत त्याच्यातूनच ॲनालिसिस करून तुम्हाला सांगू शकतो. AIचा समजा तुम्ही क्लोन बनवला आणि तुम्हाला अँकर म्हणून त्याला बसवायचं आहे, तर त्याला सुद्धा जेव्हा काहीतरी स्क्रिप्ट लागते देण्यासाठी, त्याने काय बोलायचं आहे हे सांगण्यासाठी त्याला काहीतरी स्क्रिप्ट द्यावी लागते. ती स्क्रिप्ट देण्यासाठी पण खरा पत्रकार पाहिजे ना. जर तुम्ही खरंच काहीतरी वेगळं करू इच्छिता आहेत, तुमच्यामध्ये जुनून आहे पत्रकारितेचा, तर तुम्हाला मरण नाही, उलट तुमचं महत्त्व अशा वेळेस वाढणार आहे असं मला सांगायला पाहिजे आणि मी ते सांगेन. बरं, मग सर, ह्या सोशल मीडियाच्या, समाज माध्यमाच्या वाढत्या सगळ्या प्रभावामुळे, इम्पॅक्टमुळे, यूट्यूब असेल, फेसबुक किंवा इंस्टाग्राम, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सिटिझन जर्नलिझम वाढत चाललं आहे. त्याच्यामुळे परत तोच प्रश्न की पत्रकारिता कमकुवत होती का? मुळीच नाही सर, असं होत नाही. बरं, काय झालंय की समजा मी एका दैनिकाचा संपादक आहे आणि माझ्याकडे 10 रिपोर्टरची टीम आहे. सिटिझन जर्नलिझममुळे काय झालं किंवा सोशल मीडियामुळे काय झालं की जिथपर्यंत माझे वार्ताहर पोहोचू शकत नाही आहेत, जिथपर्यंत माझा माणूस पोहोचू शकत नाही आहे, तिथपर्यंत ही सिटी जर्नलिझम जे आहे ते लोक माझ्यापर्यंत माहिती आणून देत आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी मिस होण्याची शक्यता आहे किंवा ज्या गोष्टी येण्याची शक्यता नव्हती त्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत. पण सिटिझन जर्नलिझममध्ये आणि ह्या पत्रकारितेमध्ये फरक असा आहे की जो माणूस ती इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत आणतोय, सोशल मीडियामध्ये टाकतोय, तो माणूस काय करतोय, तो बेसिक इन्फॉर्मेशन देतोय. पत्रकार, खरा पत्रकार जो आहे, आम्ही नेहमी सांगत असतो, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना पण मी सांगत आलो की तो खरा पत्रकार आहे ज्याला प्रश्न पडतात, ज्याचे प्रश्न सातत्याने त्याला प्रश्न पडत राहतात. उत्तर मिळालं की त्यातूनही त्याला प्रश्न पडला पाहिजे, उत्तर मिळालं की त्यातूनही त्याला प्रश्न पडले पाहिजे. सर्वसामान्य माणूस आणि पत्रकार याच्यामध्ये हा फरक आहे. आणि पत्रकार जेव्हा या पद्धतीने त्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं, आणखीन उत्तरं, त्यातून पुन्हा प्रश्न, त्यातून पुन्हा उत्तर असं करत जातो, तेव्हा सर्वसामान्य माणसाने दिलेली माहिती आणि पत्रकाराने दिलेली माहिती याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. आणि त्यामुळे पत्रकाराचं महत्त्व कमी होईल किंवा पत्रकारिता संपून जाईल असं होणार नाही. सिटिझन जर्नलिझममुळे पत्रकारितेला सपोर्ट होतो, हे मात्र नक्की आहे. नक्कीच, म्हणजे ही सकारात्मक मांडणी झाली. बिलकुल, नक्की. तर अजिबात भीती बाळगण्याचं बिलकुल कारण नाही आहे. बरं सर, नॅशनल ट्रेंडिंग न्यूज बरीचशी लोक बघतात, तर लोकल न्यूज आणि ग्राउंड रिपोर्ट
याचं महत्त्व जे आहे ते अबाधित राहील ना? काय वाटतं? प्रश्नच नाही. हे बघा सर, हां हां. की जी खरी पत्रकारिता सुरू झाली ती याच पद्धतीने सुरू झाली. ओके. की म्हणजे आम्ही असं म्हणतो की पत्रकारिता खरी कोणती आहे, की जोपर्यंत रिपोर्टर ग्राउंडवर जात नाही. मग ती ग्राउंडवर जाऊन तो बातमी आणतोय का त्याला ग्राउंड रिपोर्ट स्वरूपात तो सादर करतो आहे का आणखीन काय करतोय त्याला महत्त्व नाही. तो जोपर्यंत ग्राउंडवर जात नाही, तिथे असलेल्या गोष्टी स्वतः बघत नाही, 4 लोकांशी बोलत नाही, त्याला तिथे गेल्यानंतर प्रश्न पडत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ती पत्रकारिता होत नाही. त्यामुळे ग्राउंड रिपोर्टचं महत्त्व तर कायम राहणारच आहे. वाचकांना, प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना ह्या ज्या पद्धतीचे हे सगळे उपभोक्ता आहेत, बातमीचे उपभोक्ता आपण त्याला म्हणू शकतो, ह्या लोकांना यांच्या गरजा काय आहेत याच्यानुसार बातमी बघितली जाते आणि पाहिली जाते. समजा मी एखादा व्यापारी असेल तर मला व्यापाराच्या अनुषंगाने माहितीची गरज आहे. मी त्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. पण सर्वसामान्य माणूस आहे, तो त्या व्यापाराच्या बातम्या बघणार नाही. सर्वसामान्य एखादा माणूस असा आहे की ज्याला लोकल राजकारण करायचं आहे, त्याला त्या लोकल काय चाललेलं आहे ही माहिती पाहिजेच आहे. पण ज्याला स्टेट लेवलचं राजकारण करायचं आहे तो स्टेट लेवलच्या इन्फॉर्मेशन बघेन, त्याला त्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे कुठलीच गोष्टीचं महत्त्व कमी आणि कुठल्याच गोष्टीचं महत्त्व जास्त असं होत नाही. नॅशनल लेवलची जी जर्नलिझम आहे त्याच्यात सुद्धा ग्राउंड रिपोर्टिंगला सर्वात जास्त महत्त्व आहे. जोपर्यंत तुम्ही ग्राउंडवर जात नाही तोपर्यंत तुमच्या रिपोर्टिंगला अर्थ नाही. नक्कीच सर. आजच्या तरुणांच्या मनातला प्रश्न आहे नेमका की म्हणजे त्यांनी पत्रकारितेमध्ये करिअर करावं का? कितपत स्कोप आहे? सॅलरी कुठपर्यंत अशी मिळू शकते आणि फ्युचर आहे का? सर, मी जसं आधी सांगितलं मी दिव्य मराठीमध्ये आल्यानंतर चांगला पगार मिळाला, मग परिस्थिती सुधारली. याचं कारण सांगतो तुम्हाला की आता खऱ्या अर्थाने पत्रकारितेसाठी खूप मोठं एक करिअरचं साधन आणि संधी निर्माण झालेल्या आहेत. का निर्माण झालेल्या आहेत की खऱ्या अर्थाने पत्रकार, जसं मी आधी म्हटलं, मी जे काही 38, 35, 40 वर्ष काम करतो आहे, माझा अनुभव असा आहे बऱ्याच वेळा की आता तुम्ही उल्लेख केला की मी जर्नलिझम केलेलं आहे. तर मी जर्नलिझम कसं केलं तर आमच्या धुळ्याला एक जर्नलिझमचं कॉलेज सुरू झालं आणि तिथे विद्यार्थी येत नव्हते म्हणून आम्हाला सांगितलं की ॲडमिशन घ्या, बळजबरी केली आम्हाला, म्हणून आम्ही ॲडमिशन घेतली. आणि त्याच्या आधी आम्ही पत्रकार होतोच. मला चांगल्या पद्धतीची नोकरी होती, अधिकाराची पदाची नोकरी होतीच मला. जर्नलिझममुळे काय झालं की मला कुठल्या तरी एका कोर्सला ॲडमिशन घ्यायची होती, मला इंजिनिअरिंगला जायचं होतं, मला आणखीन कुठेतरी जायचं होतं, ते मला मिळालं नाही. मला सायन्सला ॲडमिशन मिळाली नाही. आता कुठेच मला स्कोप राहिला नाही आहे. मग कोणीतरी मला सांगितलं की अरे जर्नलिझमला अजून स्कोप आहे, तू बघ जर्नलिझमला ॲडमिशन मिळत असेल तर. मग काय असतं जर्नलिझम, मग माहिती घेणार आणि मग चला मिळते का ॲडमिशन, घरच्यांची कटकट कमी होतं येते का, म्हणून जर्नलिझम केलं. मग जर्नलिझम केलं म्हणून मग मी अर्ज करून दैनिकांमध्ये किंवा इतर ठिकाणी लागलो. हे जे पत्रकार आहेत हे पत्रकार चालणार नाहीत. यांना आता भविष्यात स्कोप नाही आहे. आणि अशा पद्धतीने ज्याला पत्रकार व्हायचं असेल त्याने होऊ नये. असे पत्रकार यापुढे चालणार नाहीत. आता खऱ्या अर्थाने स्कोप कोणाला आहे? ज्याला मी जसं असं म्हटलं की ज्याला जुनून आहे, त्या पद्धतीचं एक काहीतरी जिद्द आहे की मला काहीतरी करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, मेहनत करायची आहे, रिस्क घ्यायची आहे, हे सगळं करण्याची तयारी ज्याची आहे अशा माणसांना खूप स्कोप आहे. कारण AI जरी आलेला असला तरी घटनास्थळी जाऊन प्रामाणिकपणे पत्रकारिता करणारा, वेगळा मुद्दा शोधणारा, प्रश्न पडणारा आणि चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी करू शकणारा अशा माणसांची पत्रकारितेमध्ये प्रचंड उणीव आहे. आणि ती उणीव भरून काढायची असेल तर आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत. चांगल्या पद्धतीचं वेतन मिळतं. म्हणजे तुम्ही जर न्यूज चॅनल्स बघितले तर तिथे एक पत्रकार हा ब्रँड झालेला आहे आणि कोटी रुपयांमध्ये त्यांचे पॅकेजेस आहेत. सगळ्यांचे काय असं नाही. लहान पत्रकारांना कमी पैसे मिळतात हे खरं आहे, पण त्या पत्रकाराने जर त्याची चुणूक दाखवली, त्याची क्षमता दाखवली तर तो नक्की वरती जातो आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीचा स्कोप आहे. त्यामुळे ज्याला खऱ्या अर्थाने पत्रकारिता करायची आहे त्याने नक्की या क्षेत्रामध्ये यावं. खूप चांगल्या संधी आहेत. सर, ज्येष्ठ पत्रकार या नात्याने आपल्याला प्रश्न आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकारिता तिकडे बघतो, तर तुमच्या पिढीने पाहिलेली पत्रकारिता, तुम्ही केलेली पत्रकारिता आदर्श एक व्रत म्हणून तुम्ही स्वीकारलेलं ते आणि त्या जबाबदारीनं निभावलं अखेरपर्यंत, निवृत्तीपर्यंत जवळपास. तर
नेमकी तुमच्या काळातली कोणती जुनी मूल्य तुम्ही सध्या मिस करताय असं तुम्हाला प्रांजळपणे वाटतं? मूल्य मिस करायचा असा काही प्रश्न येतो असं मला वाटत नाही सर. याचं कारण असं आहे की मूल्य असेल तरच पत्रकारिता आहे, नाहीतर ज्याला आपण जनसंपर्क म्हणतो किंवा PR म्हणतो अलीकडच्या भाषेमध्ये, तर PR मूल्य नसतील तर तो PR आहे आणि मूल्य असतील तर ती पत्रकारिता आहे. जी पत्रकारिता सुरुवातीपासून होती ती तिचे मूल्य होते म्हणून ती पत्रकारिता होती. आजही जी पत्रकारिता आहे जिथे मूल्य असतील तर ती पत्रकारिता आहे, नाही तर ते PRशिप आहे. त्यामुळे मूल्य मिस व्हायचा प्रश्न येत नाही. सत्य हे सगळ्यात महत्त्वाचं बातमीचं मूल्य आहे. ते मूल्य जर नसेल तर ती पत्रकारिताच नाही ना. ती पूर्वी पण असं काही नव्हतं की पूर्वी फक्त सत्य निश्चित पत्रकारिता होती आणि बाकीची काही पत्रकारिता नव्हती. पूर्वी पण दोन्ही बाजू होत्या. सत्याला अव्हेरणारी पण पत्रकारिता होती आणि सत्याला घेऊन चालणारी, त्याच्यासाठी त्याग करणारी, त्याच्यासाठी तुरुंगवास भोगणारी पत्रकारिता पण होतीच. तसं आजही आहे. प्रमाण कमी जास्त झालं असेल की सत्यासाठी आत्मार्पण करणारे लोकांची संख्या कदाचित कमी झाली असेल, पण तीच पत्रकारिता आहे ज्याला मूल्य आहेत. आणि मला असं वाटतं की कुठलंही मूल्य आजही कमी झालेलं नाही. स्वरूप बदललेलं असेल, पत्रकारितेचं उद्दिष्ट बदललेलं असेल, उद्देश बदललेला असेल, साधनं बदललेली असतील, पण पत्रकारितेची मूल्य बदललेली नाहीत. कमी जास्त झालेली आहेत. काही लोकांनी ती मूल्य सोडून दिली, काही लोकांनी ती जपली. मग त्रास झाला तरी चालेल, लोकांनी फोन करून शिव्या दिल्या तरी चालेल, धमकी दिली तरी चालेल, अशा गोष्टी आहेत. त्या ज्यांनी स्वीकारल्या त्यांनी ते कंटिन्यू ठेवलेलं आहे. त्यामुळे पत्रकारितेची मूल्य मिस करत नाही आहे मी कोणत्याही पद्धतीची. पत्रकारितेची जी मूल्य आधी होती ती आजही आहेत. नाही, याचं कारण काय की एलो जर्नलिझमच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा बोललं जातं, त्यानंतर पेड न्यूजच्या बाबतीमध्ये बोललं जातं, आणि जाता जाता परत यूट्यूबचं पत्रकार हा जास्त विश्वासार्ह की TV चा पत्रकार, हाही एक मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याकडनं अभिप्रेत आहे. हा, नाही, मी जसं आधी म्हटलं ना सर की प्रमाण कमी जास्त झालेलं असेल. तुम्ही ज्याला एलो जर्नलिझम म्हणताय ती जर्नलिझम पूर्वी पण होती, बर आजही आहे. पेड न्यूज पूर्वी पण होत्या, आजही आहेत. मी एक पत्रकारिता करतो आहे तर मी कोणत्या उद्देशाने करतोय, मला त्या पत्रकारितेतून काय साध्य करायचं आहे, ते जेव्हा एखाद्याचं निश्चित होतो तेव्हा तो त्या मार्गाने जायला सुरुवात करतो. मला जर पैसे कमवायचे असेल तर मी पत्रकारिता करेन, पेड न्यूज घ्यायला सुरुवात करेन. मला जर असं वाटत असेल की नाही यार, मला काहीतरी पत्रकारिता करायची आहे खऱ्या अर्थाने आणि लोकांचं कल्याण करायचं आहे, त्याच्यासाठी जर मी काम करत असेल तर मी प्रश्न येत नाही की येलो जर्नलिझम करेल आणि पेड न्यूज घेईल. त्यामुळे पूर्वी पण ह्या गोष्टी होत्या. आता त्याचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं, कारण माध्यमांची संख्या वाढली, कारण वृत्तपत्रांची संख्या वाढली, कारण चॅनलची संख्या वाढली, ह्या सगळ्या गोष्टी वाढल्या, खर्च वाढले. पूर्वी पत्रकार दाढी करायला पैसे नसायचे, दाढी वाढून जायची, झोळी घेऊन चालायचे. आता 4 व्हीलर शिवाय जर पत्रकारांना, संपादकाला जर 4 व्हीलर, मला जर 4 व्हीलर म्हणून फिरायची हौस असेल, मला जर ₹1,00,000-1,25,00,000 पगार पाहिजे असेल तर कंपनीला काही गोष्टी कराव्या लागतात. तर ह्या पद्धती बदलल्या, गरजा बदलल्या, माध्यम समूहांच्या गरजा बदलल्या, त्यानुसार हे बदल होत गेले. पण आता पत्रकारिता आलेली आहे, आता पेड न्यूज आलेली आहेत आणि पूर्वी मात्र तसं नव्हतं, असं काहीही नाही. आता ते आपल्याला संख्या वाढल्यामुळे जास्त दिसतं, एवढाच फरक आहे. वा सर, परत एक महत्त्वाचा प्रश्न जाता की आजपासून 10 वर्षानंतर पत्रकारितेकडे तुम्ही कसं बघता? जसा बदल होत गेलेला आहे, बर ते बदल होतच जाणार आहेत आणि आता जास्त वेगाने होणार आहेत. म्हणजे आम्ही जे बदल बघत गेलोय ते त्याचे टप्पे होते. 10-10, 5-5 वर्षांच्या टप्प्याने ते बदल होत गेलेले. आता तेवढे टप्पे यायला तेवढा वेळ लागणार नाही. 6-6 महिन्यात पत्रकारिता बदलतेले. AI दर महिन्याला AI मध्ये सुधारणा होत आहेत, AI दर महिन्याला बदलत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये हे बदल होत राहणार आहेत आणि पुढच्या 10 वर्षांनी जर तुम्ही विचार कराल, खूप बदल झालेले असतील. AIचं खूप मोठं प्राबल्य ह्या जर्नलिझमवर आलेलं असेल. प्रिंट मीडियाचं संख्या कमी झालेली असेल, मीडियाचं महत्त्व थोडंसं कमी झालेलं असेल, दुसरे काही मीडियांना जास्त महत्त्व आलेलं असेल, हा बदल झालेला असेल. पण पत्रकारिता मात्र तशीच असेल. जोपर्यंत माणसाला काही गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता जिवंत आहे तोपर्यंत पत्रकारिता जिवंत राहणार आहे. त्याचं स्वरूप बदललेलं असेल, त्याचं माध्यम बदललेलं असेल, एवढाच फरक पडेल. प्रिंट मीडिया कमी झालेला असेल, डिजिटल वाढलेला असेल,
AIचं प्राबल्य जास्त वाढलेलं असेल, एवढाच काय तो फरक पडेल. अधिक जास्त संपन्न, अधिक जास्त नॉलेज देणारी, अधिक जास्त आयडिएशन असलेली अशी पत्रकारिता कदाचित त्यावेळेस आपल्याला 10 वर्षानंतर पाहायला मिळेल. पण पत्रकारिता कायम राहील, ती संपणार कधीच नाही. थँक्यू सर. जे आपल्या वस्तुनिष्ठ अशा मार्गदर्शनामुळं आणि संवादामुळे आमच्या तरुण माध्यमकर्मींना की ज्यांना या क्षेत्राकडे वळायचं आहे, जे सध्या हौशी आहेत आणि इकडे वळू इच्छितात, इकडे करिअर करू इच्छितात, त्यांना नक्की दिशा मिळेल. पथदर्शी मार्गदर्शन आपल्याकडनं मिळालेलं आहे. खरं तर वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे, पण तरीसुद्धा सत्य वर्सेस ब्रेकिंग न्यूज या विषयाला न्याय देताना त्याच्या अनुषंगाने येणारे जे काही बाकीचे पूरक प्रश्न आहेत त्यालाही आपण अतिशय परखड आणि अभ्यासपूर्ण असे उत्तर दिलेले आहेत. मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आपण आलात आणि छान असं मार्गदर्शन आमच्या सगळ्या रसिक मित्रांना केलेलं आहे. त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि सर मला तुम्हालाही खरं म्हणजे तुमचे आभार मानले पाहिजेत, मल्हार परिवाराचे आभार मानले पाहिजेत. ते याच्यासाठी की तुम्ही या पद्धतीने ज्यांना काही हॉबीज आहेत किंवा हॉबीजचं महत्त्व काय आहे हे सांगणारं तुम्ही एक चॅनल सुरू करतात. त्या पद्धतीने ह्या व्यासपीठावर या गप्पाष्टकासाठी लोकांना बोलवतात आणि ह्या पद्धतीच्या छंदांचं महत्त्व लोकांना समजावून सांगतायत. ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की सर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे. आणि खूप लोकांना मी जसं असं म्हटलं की यार जगण्यातला आनंद कशात आहे हे कळलं तर तुमचं म्हातारपण, तुमची निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखात जातं, आनंदात जातं. त्याच्यासाठी हे चॅनल फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि ते जास्तीत जास्त लोकांनी पाहिलं पाहिजे. त्याच्यातून नक्की काहीतरी प्रेरणा मिळतील, काहीतरी आपल्याला छंद आपला जोपासण्यासाठी एक महत्त्वाची प्रेरणा हे चॅनल देत आहे असं मला वाटतं. म्हणून त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा असं मला मनापासून वाटतं. जास्तीत जास्त लोकांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. याचं मी खरंच मनापासून तुमचे आभार मानतो आणि सगळ्या श्रोत्यांना पण आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा आणि त्यांना छंद काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे असं मला वाटतं. सर धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.